मुंबई जे स्वप्नांचं शहर समजलं जातं आणि खरंच हे स्वप्नांत मुंबई जे स्वप्नांचं शहर समजलं जातं आणि खरंच हे स्वप्नांचं शहरच आहे. मात्र या मुंबईतून आता जो मराठी माणूस आणि मराठी माणूसच नव्हे तर जी पागडी सिस्टीममध्ये जुनी चाळ सिस्टीममध्ये राहत असलेली भाडेकरू आणि जे रहिवाशी तेही हद्दपार होत चाललेत आणि ह्या पागडी सिस्टीममधून पुनर्विकास रखडलेले अनेक लोक अशी ट्रान्झिट स्कॅम आणि बाहेर जी मुंबईच्या बाहेर फेकली गेली आहेत ती खितपत पडलेली आहेत आणि पुनर्विकास जवळजवळ 20-25 वर्ष तसेच प्रलंबित राहिलेले आहेत आणि ते पिढ्यानपिढ्या असलेले लोक आता हद्दपार होऊन थकलीत त्याबाबत आणि या पागडी सिस्टीम बाबत आता आपण जाणून घेऊया. चंद्रशेखर प्रभू जे रहिवाशी सेवा संघटनेस यासाठी रहिवाशींसाठी सतत झटणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे फेडरेशन देखील त्यांचे आहे, तर त्यांच्याकडून आपण ह्या पागडी सिस्टीम बाबत आणि या पुनर्विकास प्रकल्पाबाबत जाणून घेऊया. तर चंद्रशेखर प्रभू, सुरुवातीला पागडी म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. मुंबईची वाढ मुंबईच्या गोदीमधून आणि गिरण्यांमधून झाली. या गिरण्या ज्या वेळेला सुरुवातीला आल्या त्यावेळेला मुंबईत वीजही नव्हती. कोळशावर भट्टी चालणाऱ्या गिरण्या होत्या आणि त्या कोळशाच्या भट्टीवर चालणाऱ्या गिरण्यांना पाणी पाहिजे होतं. त्यामुळे एकंदरीत मुंबईत 188 तलाव होते. तर प्रत्येक तलावाच्या आसपासच्या जमिनी घेऊन त्या गिरणी मालकांना गिरण्या बनवायला दिल्या. कारण कपड्याच्या व्यापारात पाण्याची आवश्यकता होती. पाण्याची त्यावेळेला लाईन नव्हती आणि जसजशा नोकरी वाढत गेल्या तसतसे लोकच नव्हते, म्हणजे काम करणारे कामगार नव्हते. त्यामुळे कामगारांना कोकणातून देशावरून अनेक ठिकाणून घाटातून बोलवले गेले आणि त्यांना बोलून इथे आल्यावर त्यांच्याकडे राहण्याची सोय नाही, हॉटेलमध्ये राहता येत नाही, 6 रुपये पगार महिना अशा पद्धतीनं सुरुवातीला 1890 पासून ते 1914 पर्यंत या चाळी सुरू झाल्या. पहिल्यांदाच गव्हर्नमेंटनी ज्या बिल्डिंगी बांधल्या ते 1917ला बीडीडी आणि बीआयटी चाळी या गव्हर्नमेंटनी बांधल्या. बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट म्हणजे बीआयटी आणि बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे बीडीडी, ह्या गव्हर्नमेंटनी बांधलेल्या चाळी. पण त्याच्या पूर्वी लाकडाच्या म्हणजे बीडीडी आणि बीआयटी येण्याच्या अनेक वर्ष 20-25 वर्षपूर्वी लाकडाच्या चुन्याच्या आणि विटांच्या बांधलेल्या या इमारती ज्याला चाळी म्हणतो, आज झोपडपट्टीला चाळी म्हणतात, त्या चाळी नव्हेत. झोपडपट्टी वासियांना आपण झोपडीत राहतो हे सांगायचं नसतं म्हणून मी चाळीत राहतो असं सांगण्याचा तो प्रकार आहे. या खऱ्या चाळी ज्या लाकडाच्या आणि विटांच्या चुन्याने बांधलेल्या इमारती होत्या. आता ह्या इमारतीमध्ये सुरुवातीला एका माणसाला एक खोली नसायची. एका गावून 5 किंवा 10 लोक आली तर ते मिळून एक खोली घ्यायचे आणि गिरण्यांमध्ये पाळी असायची. त्यामुळे एका शिफ्टमध्ये 3 जणांनी जायचं आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये त्या तिघांनी झोपायचं. 3 पाळ्यांमध्ये चालायचं तर 2-2 लोक पाळीनं झोपायचं. म्हणजे त्या बेडवर माझी पाळी नसेल त्यावेळेला मी इतक्या वेळापासून इतक्या वेळेपर्यंत त्या बेडवर झोपणार. काही लोकांनी गावाची खोली घेतली, म्हणजे पूर्ण गावाच्या 2 खोल्या आहेत. या गावातून आलेल्या कामाकरता सगळे त्या खोलीत राहणार आणि सकाळची शिफ्ट असली की तो कामाला गेला की दुपारच्या शिफ्टवाला किंवा रात्रीच्या शिफ्टवाला सकाळच्या शिफ्टमध्ये झोपणार. तो दुपारच्या शिफ्टमध्ये गेला की सकाळच्या शिफ्टवाला येऊन झोपणार. अशा पद्धतीनं त्या खोल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये जेमतेम 10x10च्या आधी खोल्या, त्यानंतर 20x10च्या, 18x10च्या, 20x10च्या सिंगल रूम किंवा डबल रूम. 87% मुंबईची ही घरं ही सिंगल रूम किंवा डबल रूम आहेत. नंतर ती मोठी घरं हिंदू कॉलनी, दादर कॉलनी, मरीन ड्राईव्ह ही नंतरची आली. त्यातल्या त्यात सुखवस्तू असणाऱ्या लोकांना म्हणजे गिरणी कामगारांमध्ये गिरण्यांमध्ये जे मॅनेजर होते किंवा मोठ्या पदावर होते त्यांच्याकरता मोठे फ्लॅट्स बांधले गेले. तो भाग सोडून द्या तूर्त. तर जेव्हा आपण त्या खोलीमध्ये जात असताना कोण बांधणार या खोल्या,
तर बांधणारे ठराविक लोक होते. त्यांना सुरुवातीला गिरण्यांकडून मी कामाला लागलो त्यावेळेला आगाऊ रक्कम गिरण्यांकडून देऊन त्या घराची पूर्ण किंमत त्यांना द्यायची. त्यावेळेला ब्रिटिश काळामध्ये उत्पन्नावर इतकं भयानक टॅक्स होतं, त्यामुळे टॅक्स देऊ नये हे आपल्याकडून मिळालेले पैसे. त्यामुळे गिरणी कामगारांनी किंवा ज्याच्याकडे नोकऱ्या आहेत, गोदी कामगार असेल, गिरणी कामगार असेल, जे मूळ मुंबईत आले आणि मग मूळ मुंबईचे कोळी म्हणा, आगरी म्हणा, जे रहिवासी आहेत, यांनी आपल्याकडे असणारी रक्कम ही पूर्ण कॅश घेऊन आणायचं. काही त्यावेळेला मडके असायचे, मडक्यात पैसे ठेवायचे आणि ते मडकं पूर्ण घेऊन त्याच्याकडे घेऊन जायचं आणि मग ती चाळी बांधणाऱ्या माणसांनी ते पैसे घ्यायचे आणि त्यातून चाळ बांधायची. म्हणजे मूळ चाळ मालक जो होता त्याला कॅशमध्ये जो बाजार भाव आहे तो देऊन घेतलेली खोली म्हणजे पागडीची खोली. आता माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. माझ्या वडिलांनी, माझे आजोबा मुंबईतले, आजी मुंबईतले, माझ्या वडिलांना वेगळी खोली घ्यायची होती. वडिलांना नोकरी लागली. बीएसटी मध्ये माझे वडील कामाला होते, त्यामुळे बीएसटी मध्ये कामाला म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, आधी ट्रॅम, आणि ह्याच्यामध्ये कामाला लागले शिक्षण घेऊन, तर मग 4 पैसे पगार होता, मग खोली घ्यायची. तर त्यावेळेला वडील आणि काका दोघांकडे नोकरीतून 500-500 रुपये जमले. वडिलांनी त्या 500 रुपये पागडी देऊन पागडीची खोली घेतली चिखलवाडीमध्ये, म्हणजे गिरगावच्या जवळ. काकांनी त्याच 500 रुपयामध्ये शहराच्या हद्दीबाहेर, म्हणजे मुंबई शहराच्या हद्दीबाहेर म्हणजे खार, तर खारला ट्रेनमध्ये जाऊन त्या 500 रुपयामध्ये त्यांना 2.5 एकर जमीन मिळाली. आज माझ्या खोलीची किंमत समजा 1-2 कोटी असेल, पण काकांच्या 2.5 एकराची किंमत आज 200 कोटी 250 कोटी झालेली आहे. म्हणजे 500 रुपये त्यावेळेला माझ्या वडिलांनी जे खोलीचे दिले ते आज 200 कोटीच्या किमतीचे होते. सांगायचं तात्पर्य असं की पूर्ण जी जागा आहे त्याची पूर्ण किंमत, म्हणजे आज एका फ्लॅटची किंमत 1 कोटी असेल, मी 1 कोटी देऊन ती घेतो, तसं त्यावेळेला असणारी पूर्ण किंमत दिली आणि ती कॅशनी दिली, त्याला पागडी असं म्हणतात. आता मग मूळ मालकाने पागडी देऊन खोली घेतली, त्याला विकायचं झालं तर तो नवीन येणाऱ्या भाडेकरूकडून पागडी घेणार. आता मूळ मालकाने कॅशनी पागडी दिली, नवीन येणारा भाडेकरू मूळ मालकाला कॅशनी पागडी देणार, पण मग त्याचा हक्क कसा प्रस्थापित होणार? तर मालकाकडे, म्हणजे चाळीच्या मालकाकडे जाऊन भाडे पावती बदलून घेतली की त्याचा हक्क प्रस्थापित झाला. आता मग ती भाडे पावती बदलून घेण्याकरता जो चाळीचा मालक आहे तो त्या किमतीचं, जी किंमत मी मूळ भाडेकरू, तुम्ही नवीन आलेले भाडेकरू ज्यांना माझं घर घ्यायचंय, तर मला देणाऱ्या पैशाची 1/3 ते निम्मी किंमत ही मालकाला द्यायची, तो भाडे बिल ट्रान्सफर करायचं. ही मालकाला मिळालेली कायमची पागडी. म्हणजे एका खोलीत पहिल्यांदा विकताना पूर्ण पागडी आणि त्यानंतर कुठे 30%, कुठे 35%, कुठे 40%, कुठे 50%, ही ज्या ज्या वेळेला ती खोली एकाकडून दुसऱ्याकडे गेली त्यावेळेला मिळालेली पागडी. अशा पद्धतीनं एक खोली 50-50, 100-100 वेळा विकली गेली गेल्या 20-25 वर्षामध्ये. ह्याला पागडी असं म्हणतात. ह्याची रशीद नाही, त्यामुळे याच्यावर इन्कम टॅक्स नाही, याच्यावर कॅपिटल गेन्स नाही. हे कोणत्याही पद्धतीनं, म्हणजे ब्रिटिश सरकारला टॅक्स न देण्याची मराठी माणसांनी म्हणा किंवा मुंबईकरांनी काढलेली एक नवीन योजना, ही पागडीची योजना. ही केवळ जगामध्ये कुठेच नाही, केवळ बॉम्बे स्टेट ज्याला म्हणतो आधी, म्हणजे
कराची पासून ते कच्छ आणि गुजरात पासून ते थेट कर्नाटकमध्ये कारवार बेळगाव पर्यंत हे जे बॉम्बे स्टेट होतं त्याच्यामध्ये ही पागडीची प्रथा सुरू झाली. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की बाबा आपले पैसे काहीतरी कमी होत आहेत, आपल्याला टॅक्स मिळत नाही, म्हणून ब्रिटिशांनी पागडी घेणं आणि देणं हा गुन्हा जाहीर केला. आणि एखादा माणूस पागडी देत असेल किंवा घेत असेल त्याची तक्रार जर पोलीस स्टेशनला दिली तर ताबडतोब त्याला आणून जेल करण्याची तरतूद होती. 3 वर्ष जेल, नंतर ती वाढवून 6 वर्ष जेल. हे माहीत असून देखील ब्रिटिशांना टॅक्स द्यायचा नाही, पण मालकांना पूर्ण मोबदला द्यायचा, या हेतून ही पागडीची योजना आली. आजपर्यंत जेव्हा खोल्या ट्रान्सफर केल्या जातात त्यावेळेला ही पागडी दिली जाते. फरक इतकाच की 97 साली का 98 साली पागडी देणं व घेणं गुन्हा आहे हे कलम भाडे नियंत्रण कायद्यातून रद्द केलं गेलं आणि पागडी चेकनी देता घेता आली. म्हणजे 98 नंतर आजपर्यंत पागडी आपण चेकनी देऊ शकतो, चेकनी घेऊ शकतो. याच्या आधी म्हणजे 1905 पासून ते आतापर्यंत पागडी देणं घेणं हा गुन्हा होता. आणि गंमत पहा, त्या रेंट ऍक्ट मध्ये हे कोणी लिहित नाही, वृत्तपत्र देखील ह्याचं हे करत म्हणजे अभ्यास करत नाही. मूळ याच्यामध्ये पागडी देणारा, पागडी घेणारा आणि घरमालक तिघांना तर जेल होतीच, पण ह्या तिघांचा व्यवहार होतो आहे म्हणून जो जाऊन पोलीस स्टेशनला चुगली करेल तर ती खोली खाली करून त्याला मोफतमध्ये ती खोली दिली पाहिजे, असा कायदा होता. आलं का लक्षात? म्हणजे मी नवीन खोली विकत घेणारा, एक मूळ खोलीचा मालक, मी त्याला पागडी देतो, तो त्यातली घरमालकाला देतो, तर घरमालकाला जेल, त्याला जेल, मला जेल. आणि हा व्यवहार झालाय हे पोलिसांना सांगणाऱ्या खबरीला ती खोली. असे मुंबईमध्ये खबरी खोली 20,300 लोकांना मिळालेले आहेत, म्हणजे एकही पैसा न देताना. तर हा अपवाद सोडला तर बाकीच्या सगळ्या पागडी खोल्या, आणि ज्या खबरी खोल्या होत्या त्या खबरी देखील ती लगेच पागडीनं विकायची. अशी ही पागडीची पद्धत. आता महायुद्ध ज्या वेळेला झालं, 1900 पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, त्यावेळेला लोक शहरं सोडून जायला लागली, कारण शहरावर बॉम्ब टाकतील अशी भीती होती. गिरणी मालकांना भीती होती की पागडी देऊन हे गेलेले तर आहेत, पण आता शहरं जरी सोडून गेली तर आपल्या गिरण्या बंद कराव्या लागतील. म्हणून त्यावेळेला भाडेवाढीवर फ्रीज आला. 1940 साली जे भाडं होतं ते भाडं फ्रीज केलं गेलं, ते वाढवण्याचा अधिकार घरमालकांना देणं बंद केलं. आणि पागडीच्या लोकांना जी भाडी द्यायची आहेत ती 1940 पासून ते 1990 पर्यंत तीच राहिली. आता आपला देश स्वतंत्र झाल्यावर देखील ही पागडीची पद्धत तशीच राहिली, कारण स्वतंत्र देशामध्ये सुद्धा 70-80% टॅक्सेशन होतं, त्यामुळे टॅक्स देण्याची कोणालाही इच्छा नव्हती आणि हे कॅश मध्ये सगळे ट्रान्झॅक्शन व्हायचे. मग घरमालक ह्या भाडेवाढीवर जो फ्रीज आहे त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेले की 1940 सालापासून 1990 पर्यंत 50 वर्ष आम्हाला एक पैसा भाडं वाढवून मिळालेलं नाही, आमच्यावर अन्याय आहे. पागडी घेतली ते मान्यच करत नाही, कारण पागडी घेतल्याचा पुरावाच नाही, पागडी घेतल्याची कॅश झाली. मग सुप्रीम कोर्टानं सांगितलं नाही, असं नाही चालणार, तुम्ही काही ना काहीतरी वाढ दिली पाहिजे. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट केलं की दर वर्षाला 50,000 कोटीची पागडीची देवाणघेवाण मुंबईमध्ये होते.
हे पहिल्यांदा रेकॉर्डवर पागडी आणण्याचं काम हे 1980-1990च्या आसपास झालं आणि पागडी रेग्युलराईज झाली. आता रेग्युलराईज करताना फार मोठी चूक 1997 साली त्यावेळच्या सरकारने केली, फार मोठी चूक. तर त्यांनी हे सांगितलं की घरमालकाला जर स्वतःच्या वापराकरता पाहिजे असेल, एरवी भाडेकरूंना प्रोटेक्शन पूर्ण होतं. भाडेकरूंना कधी काढता आलं असतं, त्यांनी दारू पिऊन दंगा केला, त्यांनी घरामध्ये अनधिकृत बांधकाम केलं, त्यांनी मालकाला मारहाण वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर त्याला नाही बाबा असा माणूस या ठिकाणी राहू नये म्हणून त्याला काढण्याची इव्हिक्शनची प्रथा होती. याच्या व्यतिरिक्त किंवा त्यांनी वर्षानुवर्ष भाडं भरलं नाही तर इव्हिक्शनची प्रथा होती, म्हणजे टर्म्स फॉर एव्हिक्शन. त्याच्यामध्ये एक अट ही 97 साली टाकण्यात आली. ती अट अशी की मालकाला जर स्वतःच्या वापराकरता जागा हवी असेल तर भाडेकरूचा काही दोष नसताना त्याला इव्हिक्शन करण्याचे अधिकार दिले. हे अधिकार आल्यापासून प्रत्येक मालकाची कुटुंब 300, 400, 500 लोकांची झाली. फॅमिलीज, एक्सटेंडेड फॅमिली, मालकाने पार्टनरशिपमध्ये कंपनी केली आणि कंपनीचे 2000 शेअर होल्डर केले. ते कंपनीचे शेअर होल्डर असल्यामुळे तेही माझे पार्टनर, त्यामुळे माझ्या फॅमिलीचा ते भाग आहे असं म्हणून या सगळ्यांच्या नावाने यांना गरज आहे आणि म्हणून भाडेकरूंनी बाहेर काढावं म्हणून त्यांनी भाडेकरूंच्या विरुद्ध केसी करून त्यांना बाहेर काढायला लावलं आणि अशा पद्धतीनं मुंबई खाली झाली. आता म्हाडा त्याच्यामध्ये आली कशी की भाडेकरू म्हणतो मी पागडी दिली त्यामुळे तो रिपेअर करत नाही, घरमालक म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत कारण पागडी त्यांनी कॅशमध्ये घेतले, रेकॉर्डमध्ये त्याच्याकडे पैसे नाही त्यामुळे घरमालक रिपेअर करत नाही, मग बिल्डिंग पडणार ना. म्हणून म्हाडा आली. 76 साली म्हाडाने म्हटलं की ठीक आहे, सरकार जबाबदारी घेते या सगळ्या बिल्डिंगी रिपेअर करण्याच्या. म्हणजे घरमालक घरमालक भाडेकरू विकत घेणारा आणि मी गव्हर्नमेंट मालक, तर गव्हर्नमेंट रिपेअर करणार. मग गव्हर्नमेंटकडे पैसा कुठून येणार, तर भाडेकरूंकडून भाड्यामधून रिपेअर सेस जमा करणार, म्हणजे उपकर जमा करणार. म्हणून या बिल्डिंगी उपकर प्राप्त इमारती झाल्या. आता उपकर प्राप्त इमारतीच्या लोकांना पूर्ण प्रोटेक्शन की बिल्डिंग जर पडली तरी त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग बांधली त्याच्यामध्ये घरं मिळतील. आता ह्या बिल्डिंगी 19,800 होत्या, पैकी 2,500 बिल्डिंगी अशा होत्या की ज्या रस्ता रुंदीकरण, गार्डन, प्ले ग्राउंड, पाण्याची लाईन ह्याच्या करता त्या बिल्डिंगीची जमीन आवश्यक होती. जर त्या बिल्डिंगी पाडल्या नसत्या, म्हणजे जीर्ण होऊन पडल्या नसत्या, तर ती जागा महानगरपालिकेने संपादित केली असती. कारण लोकांकरता पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी, ड्रेनेज टाकण्यासाठी किंवा याच्याकरता त्या रस्ते वाढवण्यासाठी, कारण गाड्या वाढल्या, रस्ते वाढवणं क्रमप्राप्त झालं, त्याच्यात त्या बिल्डिंगी रोड वायडनिंगमध्ये जाऊ लागल्या. आता या बिल्डिंगीतल्या लोकांना घरं मूळ जागेवर देताच येणार नाही, कारण त्यांची बिल्डिंग पाडली की त्या जागेवर नवीन बिल्डिंग उभी राहणार, असं होणारच नाही. कारण ती जागा ड्रेनेजसाठी किंवा रस्ता रुंदीकरणासाठी जातं. म्हणून त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवलं आणि गव्हर्नमेंटने हमी अशी दिली की गव्हर्नमेंटच या बिल्डिंगी बांधणार आणि मूळ रहिवाशांना घरं देऊन जी सरप्लस झालेल्या खोल्या आहेत त्याच्यामध्ये जे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतील त्या सगळ्यांना परत आणणार. हे जोपर्यंत गव्हर्नमेंट करत होतं तोपर्यंत मुंबईत काहीही भाडेकरूंचा प्रॉब्लेम नव्हता. अचानक गव्हर्नमेंटनी ठरवलं की यापुढे आम्ही पुनर्विकास करणार नाही, तुम्हाला पुनर्विकास पाहिजे तर तुम्ही बिल्डर करून घ्या. तिथे मुंबईची वाट लागली, कारण बिल्डरला 1 फूट रहिवाशांना बांधण्यासाठी 1 फूट विक्रीला मिळत असे.
रहिवाशाला 1 फूट बांधण्याची किंमत जर 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट आहे आणि 1 फूट विक्रीची किंमत जर 30,000 रुपये पर स्क्वेअर फीटचा आहे, तो कशाला त्या भाडेकरूला खोली देणार? तो त्या भाडेकरूला पैसे देऊन हाकलणार आणि उरलेल्या जागेवर तो स्वतःची बिल्डिंग बांधणार. तुम्ही म्हणाल की उदाहरणं द्या, तर घ्या उदाहरणं देतो. नाना चौकात हरिनिवास नावाची बिल्डिंग होती. 465 भाडेकरू. रेकॉर्डवर दाखवलंय की सर्व भाडेकरूंना बिल्डरनी घरं दिली. रेकॉर्ड अगदी क्लीन. तुम्ही आजही हरिनिवास आहे ना नाना चौकात, जा आणि भाडेकरूंची इमारत बघा. त्याच्यात खोल्या किती आहेत? 75. आता 465 खोल्यांपैकी बिल्डिंगच भाडेकरूंसाठी 75 खोल्याची आहे. मग 390 खोल्या सीतामातेसारख्या जमिनीने खाल्ल्या का हवेत विरून गेल्या? याचं सरकारकडे उत्तर नाही. या 75 पैकी 35 खोल्या बिल्डरच्या ताब्यात आहे. म्हणजे मूळ रहिवाशी केवळ 40-45 आज तिथे राहत आहेत. त्यांना विचारा हरिनिवास इथे होती की नाही. आणि त्या मूळ रहिवाशांच्या इमारतीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी बिल्डर आणि बिल्डरचा मुलगा आहे. म्हणजे नावाला केवळ पुनर्विकास दाखवायचा. पुनर्विकास याचा अर्थ हकलणं. आता हरिनिवासच्या जवळच ग्रँट रोड स्टेशनच्या समोर प्रेम भवन 65 भाडेकरू होते. आज नवीन बिल्डिंग उभी आहे. सर्व 65 लोकांना घरं दिल्याचं रेकॉर्डवर दाखवलेलं आहे. एकाही रहिवाशाला घर मिळालेलं नाही. भवन्स कॉलेजच्या इथे गावदेवी आहे, मुंबईची गावदेवी, म्हणजे गावदेवी पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला तिथे जेके बिल्डिंग आहे. जेके बिल्डिंग नंबर 1, 2, 3, 5 आणि 10 या बिल्डिंगी पोलिसांच्या ताब्यात होते. भाडेकरू कोण? तर पोलीस कमिशनर. राहत कोण होते? तर पोलीस कॉन्स्टेबल, गावदेवी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, ताडदेव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, लेमिंग्टन रोड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, डीबी मार्गाचे म्हणजे लेमिंग्टन रोड, SV रोडचे, वल्लभभाई पटेल रोडचे पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल. एका दिवशी सर्व कॉन्स्टेबलला नोटीस आली की तुम्ही 1 महिन्यात खोल्या खाली करा. सर्व कॉन्स्टेबलच्या खोल्या खाली झाल्या. त्यांना इतरत्र हलवण्यात आले. त्या ठिकाणी एंटरप्राइज नावाची 35 मजली इमारत उभी राहिली. एकाही भाडेकरूंना खोली दिलेली नाही. आजही एंटरप्राइज आहे. 1000 फुटाच्या खोल्या बिल्डरांनी विकल्या, भाडेकरूंना दिली नाही. तर ज्या ज्या ठिकाणी असे 1300 बिल्डिंगी बिल्डरांनी पुनर्विकास केल्याचं रेकॉर्डवर आहे, भाडेकरूंना घर मिळाल्याचं रेकॉर्डवर आहे, कोणाही भाडेकरूंना घर मिळाली नाही. 80% भाडेकरूंना बिल्डरनी खाली करण्याचं कारस्थान केलं. जिथे बिल्डर तिथे खाली करणं, कारण त्याला त्या ठिकाणी टावर बांधून जास्त दराच्या किमतीत ते विकणं जास्त सोयीचं पडतं. त्यांना घरं देऊन, आपल्याला घरं देऊन त्याचा काय फायदा होतो? आपल्या घराची किंमत जी काय असते त्याच्यापेक्षा 5-10 लाख रुपये तो अधिक देतो. काही ठिकाणी दमदाटी देतो, काही ठिकाणी अंडरवर्ल्ड टाकतो. हरिनिवासमध्ये तर मला माहिती आहे की साप घरी सोडायचे आणि साप आले म्हणून लोक घाबरून मग बघायचे तर त्या सापांना दात नव्हते. म्हणजे साप हे करणाऱ्या लोकांकडून ते जाणून बुजून साप सोडायची. माकडं घरी द्यायची, ते घरामध्ये हैदोस घालायचे. अशा पद्धतीनं भाडेकरूंना त्रास देऊन भाडेकरूंना हकलले गेले. मुंबईमध्ये पुनर्विकास झालेल्या इमारतीच्या 80% भाडेकरू आज तिथे नाहीत. सगळे विकून गेलेले आहेत. म्हणजे पुनर्विकास याचा अर्थ मुंबई खाली करणं. म्हणून भाडेकरू मेलो तरी हरकत नाही, मी चाळीतच राहीन, मला हा पुनर्विकासच नको, अशा पद्धतीनं राहिले. हे याच्या मागची पूर्ण पार्श्वभूमी लक्षात घ्या. आता गव्हर्नमेंटनी भाडेकरूच्या बाजूने काही करण्यापेक्षा गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेला बिल्डरला अधिक एफएसआय. अरे त्याला अधिक एफएसआय दिला तर त्याची ताकद वाढते, त्याची ताकद वाढते तर तो भाडेकरूला हाकलतो. कोणाला फायदा मिळणार त्याच्यातून? तर फायदा
हा बिल्डरलाच मिळतो आणि बिल्डरच्या दलालांना मिळतो. त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगीमध्ये बिल्डर, पुढारी, अधिकारी आणि चाळीतले बिल्डरचे दलाल ह्या सगळ्यांच्या संगनमतानं सामान्य भाडेकरूला मुंबई बाहेर पद्धतशीरपणे हाकललं गेलं आणि आजही गव्हर्नमेंट बिल्डरलाच अधिक एफएसआय देण्याची भाषा करते. भाडेकरूंना कोणतंही प्रोटेक्शन दिलेलंही नाही आणि ही जी घोषणा केली ती केवळ घोषणा आहे. त्याचा कोणता GR आला नाही, त्याच्यात कोणता कायदा आलेला नाही, फक्त घोषणा. जे ते वेगवेगळ्या पक्षाची लोक येतात, भाडेकरूंना भुलथापा देतात, त्यांना गाजर दाखवतात, त्यांच्याकडून मतं घेतात, त्यांच्याकरता काही करत नाहीत. जोपर्यंत मी नेहमी म्हणतो की वाघ आणि बकरी यांना एका कैदेत जर तुम्ही ठेवलं तर पहिल्या दिवशी कदाचित हनीमून होईलही, पण शेवटी कोण कोणाला खाणार हे स्पष्ट आहे. 100 कोटी आणि 200 कोटी कमावणाऱ्या माझ्या चाळीतून कमाई करणाऱ्या बिल्डरला आणि मला त्याच जागेवर ठेवलं तर त्या 100 कोटीतले तो काही पैसे मला देऊन हाकलणार आणि माझ्याकडे गरीब भाडेकरूकडे पैशाची नेहमीच कमतरता असते. कधी घरामध्ये लग्न असतात, कधी मुलांचं शिक्षण असतं, त्याच्याकडे पैसे पाहिजे असतात, गिरण्या बंद झाल्या, नोकऱ्या गेल्या आणि मग बिल्डरांच्या तावडीत तो सापडतो आणि मुंबई खाली होते. ही खरं म्हणजे वस्तुस्थिती पागडीची आहे आणि या वस्तुस्थितीतून बाहेर येण्यासाठी बिल्डरांवर जोपर्यंत तुम्ही पुनर्विकासाचं अवलंबून राहाल तोपर्यंत या वस्तुस्थितीतून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. हे तज्ज्ञांनी वारंवार सांगून देखील आता तर 2322 इमारती राजकीय पुढाऱ्यांनी चाळी विकत घेतलेल्या आहेत स्वतःच्या नावाने किंवा बेनामी नावाने आणि जिथे जिथे पुनर्विकास होतो तिथे बिल्डराबरोबर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी दलाली केलेली आहे की इतके टक्के प्रॉफिटचे मला द्या. असं असल्यामुळे भाडेकरू जाणार कोणाकडे? ज्या पुढाऱ्याकडे जातो तो म्हणतो तू काळजी करू नको, हा बिल्डर नाही तर हा घे. म्हणजे कोणत्याही याच्याने शेवटी हा नाही तर तो बिल्डर, म्हणजे कोणीतरी बिल्डर घ्यावा आणि यांना लुटून जावं अशी ती योजना आहे. ही भाडेकरूंच्या धोक्याची आहे. या सर्व योजनांमधून मिळून मुंबईचे भाडेकरू मुंबई बाहेर फेकले जात आहेत. भाषणं लोक फक्त भाषणं विधानसभेत देतात, भाडेकरूंकरता कोणी काही करत नाही असं स्पष्ट मत भाडेकरूंचं आहे. सर, अजून एक ह्याच्यात विषय आहे. तुम्ही म्हणालात मगाशी की 1947 नंतर अगदी 1990 पर्यंत तेच भाडं लागू होतं. त्यामुळे जी काही तुटपुंजी रक्कम होती त्यावेळची भाड्याची अगदी आताही तीच आहे की काही ठिकाणी 50, 100, अगदी 350 रुपये. आणि ते 350 रुपये मालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एवढी आमची प्रॉपर्टी आहे आणि आम्ही ह्याचा मेंटेनन्स कशा पद्धतीने 350 रुपयात करायचा. तर त्याबाबत तुम्ही काय सांगू शकता? पागडीतून मिळालेल्या पैशातून तुम्हाला SV रोडवर केस स्टडी तुम्हाला देतो. प्रार्थना समाजच्या जवळ सध्या जो मालक आहे, नाव घेत नाही, माझ्या परिचयाचे आहेत ते, त्यांनी बिल्डिंग 5 कोटीला विकत घेतली. खाली 8 दुकानं होती. त्यांनी सगळ्यांना इव्हिक्शन नोटिसेस दिल्या कारण प्रत्येकाने मध्ये माळे केले होते जे अनधिकृत होते. तर अनधिकृत माळे करण्याच्या कारणास्तव सगळ्यांना नोटीस दिल्या. आता अनधिकृत बांधकाम केलं तर त्यांना खाली करण्याची तरतूद आहे कायद्यात. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं. जो तो आपल्या खोल्या विकायला लागला. त्यावेळेला खोलीची म्हणजे दुकानात विकायला लागला. दुकानाची किंमत 2 कोटी होती, त्यातून 1 कोटी घरमालकाला मिळाले. अशा 8 खोल्या 3 वर्षामध्ये 5 वेळा ट्रान्सफर झाली. एकेका खोली मागे घरमालकाला 5 कोटी मिळाले. 8 दुकानांमध्ये 40 कोटी मिळाले आणि खोल्या ज्या विकल्या गेल्या, वर बिल्डिंग आहे, पारेकवाडी त्या वाडीचं नाव आहे, वर ज्या बिल्डिंगी आहेत, वर जे लोक राहतात त्यांच्याही खोल्या बदलल्या. म्हणजे 5 कोटीत विकत घेतलेल्या बिल्डिंगनी
3 वर्षामध्ये 55 कोटी रुपये बिल्डरनी कमवले आणि बिल्डर रिपेअर करायला तयार नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. अरे पागडीत मिळाले त्यातूनच रिपेअर कर ना, रिपेअर करण्याची. त्यामुळे भाडं हे केवळ घरमालकाला आठवण करून देण्यासाठी आहे की ही खोली, या खोली करता तू वेळोवेळी पागडी घेतली आहे, या आठवणी करता. हे रिपेअरिंग करता हा खर्च नाही. रिपेअरिंगचा पूर्ण खर्च हा पागडीतूनच व्हायला पाहिजे. एवढी अक्कल राजकीय पुढाऱ्यांना असती तर आज ही परिस्थिती नसती. या पागडीतूनच त्यांना निवडणुकीच्या वेळेला बिल्डरांकडून दलाली मिळते आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, याच्यात राजकीय पुढारी अडकलेले असतात. त्यामुळे भाडेकरूंना हे असे खोटे कारण देऊन, म्हणजे आम्ही मालकांच्याही बाजूच्या, अरे त्याला 50,000 कोटी दर वर्षाला पागडी मिळते. हे गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट केलंय. तर त्या 50,000 कोटीतले 5% जरी त्यांनी रिपेअर करता वापरले तरी मुंबईत ठणठणीत राहील. त्याला कमाई केलेल्या पागडीतून रिपेअर करायचं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता काही पुनर्विकास करताना जो भाडेकरूंचा आणि रहिवाशांचा भाडेकरू, रहिवाशी आणि मालकांचे नेहमीच पेच आहेत. त्याच्यामुळे ते रिपेअर करत नाहीत, इमारती जीर्ण होत जातात आणि त्यामुळे या संघर्षातून करण्याची जबाबदारी कायद्यानं म्हाडाची आहे, भाडेकरूची नाही आणि घरमालकाची नाही. म्हाडानी स्वतःची जबाबदारी वेळोवेळी टाळलेली आहे. एवढंच नव्हे तर जे पुनर्विकास करतायत, म्हणजे जे बिल्डर पुनर्विकास करतायत त्यांच्याकडून म्हाडा लिहून घेते की या पुनर्विकासात म्हाडाला इतक्या खोल्या तुम्ही बांधून म्हाडाला द्या. आतापर्यंत 1,80,000 खोल्या म्हाडाला मिळायला पाहिजे होत्या, त्या म्हाडाला मिळालेल्या नाहीत. बिल्डरांनी दिल्याच नाहीत त्या खोल्या आणि म्हाडानी त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. बिल्डरांनी त्या खोल्या परस्पर विकल्या आणि म्हाडाने आता एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये 1,00,000 खोल्या आम्ही बिल्डरांकडून घेतल्या नाही असं मान्य केलं नाही, पण 40,000 खोल्या बिल्डरांकडून आम्हाला येणं आहे हे मान्य केलं. या 40,000 खोल्यांच्या आत्ता ऍफिडेव्हिट मध्ये या 40,000 खोल्यांची आजची किंमत 1,35,000 कोटीची आहे. आणि म्हाडानी त्या खोल्या आल्या नाही तर किती बिल्डरांना जेलमध्ये टाकले हो. आम्हाला चिटिंग करून तुम्ही खोल्या दिल्या नाहीत, देतो म्हणून ऍफिडेव्हिट करून. एकाही बिल्डरवर कारवाई केलेली नाही, कारण बिल्डर पैसे देतात. उलट तू जर आम्हाला खोली दिली नाही तर हरकत नाही, या बिल्डिंगीपासून 5 किलोमीटरवर कुठेतरी दे, असं त्याला कायद्यात पळवाट काढली. त्यांनी 5 किलोमीटरवरही खोल्या दिल्या नाहीत. मग असे नसेल तर नाही दिलं ना 5 किलोमीटर, ठीक आहे, मग काहीतरी किंमत तरी भर. त्यांनी आजपर्यंत किंमतही भरली नाही, पण एकाही बिल्डरवर ऍक्शनच घेतली नाही. कारण बिल्डरला पूर्णपणे प्रोटेक्ट करणारी लोक सरकारात आहे, विरोधी पक्षात आहेत. प्रत्येक पक्षाला तारणहार 1 बिल्डर किंवा 2 बिल्डर किंवा 10 बिल्डर आहेत, ते सगळं सांभाळून घेतात. त्यामुळे हा आला तरी बिल्डरचं राज्य, तो आला तरी बिल्डरचं राज्य. शेवटी आपल्यावर बिल्डरच राज्य करणार. आपल्या नशिबी घर सोडून जाणं, त्यातून 4 पैसे जितके मिळतील ते गोड मानून घ्यावे, अशा पद्धतीच्या परिस्थितीत भाडेकरूंना आणलं. म्हणून भाडेकरू कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. लालबागमध्ये मी स्वतःच पाहिले, कारण तो एकदम लोकेशन स्पॉट चांगला असल्यामुळे अगदी प्राईम स्पॉट बस आहे, सेंट्रल मुंबई. तर तिथे पानवाला चाळ म्हणून एक आहे तिथे. त्याच्यानंतर एक गणेश गल्लीत आहे, जवळ जी 20 वर्ष झालेली नाहीये. अशा अनेक जण खितपत पडले ना, त्यांना ट्रान्झिट कॅम्प देण्यात आले, तर एक पिढी त्यांची निधन झाले, जवळपास ते गेलेले आहे. हेच मी सांगतो ना, बिल्डिंग पडल्यावर त्यांना बेवारस समजून त्यांच्याकडे कोणी बघत नाही. ते गेले ना, गणेश गल्लीतले लोक माझ्याकडे आले, मी त्यांना घेऊन गेलो. ते म्हणाले तुम्ही तुमचा बिल्डर घेऊन या ना, आम्ही त्याच्याशी नेगोशिएशन करतो. प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगितलं जातं बिल्डरकडे जा. ते म्हणाले आमच्याकडे कोण बिल्डर नाही, आमच्या बिल्डिंगी पडलेल्या आहेत, आम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहोत, आम्हाला कधीतरी परत आणणार की नाही. पण त्यांना परत काही आणलं जात नाही. या सगळ्याचं कारण की अभद्र युती आहे. बिल्डर, राजकारणी, अधिकारी आणि अंडरवर्ल्ड यांची अभद्र युती आहे आणि त्या युतीमुळे हे सगळं
अभद्र युतीमुळे या बिल्डर राजकारण्यांचे आणि अधिकाऱ्यांची जी अभद्र युती आहे त्याला अंडरवर्ल्डला पैसे देतात आणि या सगळ्यांनी मिळून भाडेकरूंचे लचके तोडलेले आहेत असं माझं स्पष्ट मत. आता लालबागमध्येच मेघवाडी म्हणून एक परिसर आहे, तिथे आता रिडेव्हलपमेंटसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला जातोय मालकाकडून. मात्र त्या पत्रव्यवहारात तो जागा किती देणार हे अद्याप 2-3 वर्ष चालू असलेला पत्रव्यवहार देण्यात येत नव्हतं. भाडेकरूंनी सतत मागणी केली, तर त्याचं निदान ओळख त्यांनी प्रॉपर्टी कार्ड दाखवावं की त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली आहे का. त्याचं म्हणणं आहे की मी 2008 साली घेतली आहे मूळ मालकाकडून, पण ती घेतली आहे का हे चेक करण्यासाठी. मेघवाडीच्या प्रॉपर्टी कार्डवर त्याचं नावच नाही, तो कसा देणार त्यांना. जो माणूस आज म्हणतोय की मी तुम्हाला खोल्या देतो त्याचं मुळी जमिनीवर नावच नाही. त्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवावा भाडेकरूंनी. त्याचबरोबर सांगितलं की तू जमिनीवर नाव तुझं आण आणि मग आमच्याशी बोल. त्याचबरोबर त्याचं असंही म्हणणं आहे की मी मालक आहे, तर मी तुम्हाला तुमची जी भाडे आता काही जणांचे पिढ्यानपिढ्या राहत आहेत, 2 पिढ्या झाल्या, तर काही जणांची मूळ लोकांची नावं आहेत जे आता नाही आहेत हयात. मात्र त्यांच्या मुलांच्या नावावर वारसांच्या नावावर करायला देखील तो मान्य नाही. त्या दिवशी एक त्यांची बैठक झाली. त्याच्या मान्यतेची आवश्यकता नाही. कायद्यामध्ये वारसाच्या नावावर करणे क्रमप्राप्त आहे. वारसाच्या नावावर करण्यासाठी मालकाच्या संमतीची आवश्यकता नाही, गव्हर्नमेंटच्या संमतीची आवश्यकता नाही, नगरसेवकाच्या संमतीची आवश्यकता नाही, आमदार खासदाराच्या संमतीची आवश्यकता नाही. कायद्यामध्ये डिक्लेरेशन ऑफ टेनन्सी हा क्लॉज आहे रेंट ऍक्टमध्येच. त्या रेंट ऍक्टमध्ये त्या माणसांनी स्वतःकडे असलेले सर्व पुरावे घेऊन कोर्टामध्ये एक डिक्लेरेशन सूट फाईल करायचा. त्या डिक्लेरेशन सूटला कोणत्याही परिस्थितीत 2,000 रुपयापेक्षा अधिक खर्च येत नाही, स्टॅम्प पेपरचा खर्च मिळून. आणि कोर्टात जाऊन सांगायचं की मी यापुढे या जागेचा मी टेनंट आहे, कारण माझे वडील टेनंट आहे, वारसा हक्कानं मला ते मिळालेलं आहे, माझ्या कुटुंबात इतर कोणालाही याच्यावर अधिकार नाही. हे त्यांनी लिहून दिलं की ते डिक्लेरेशन ऑफ टेनन्सी इज अ फायनल प्रूफ ऑफ सक्सेशन. पण मालक पैसे मागतो, लोक पैसे देतात आणि झुकाने वाला चाहिए. तुम्ही पैसे देता तर तो पैसे मागतो, त्याला कायद्यानं अधिकार नाही. अहो 99% रहिवाशांनी भाडे नियंत्रण कायदाच वाचलेला नाही, ज्या कायद्याखाली ते तिथे राहतात. आणि राजकीय पुढारी भाडे नियंत्रण कायदा वाचून त्यांना दाखवत नाहीत. अहो राजकीय भाषणं देण्यापेक्षा भाडे नियंत्रण कायद्याचा एक एक चॅप्टर जरी लोकांना सभेमध्ये वाचून सांगितला तरी लोक शाणी होतील, लोकांना आपल्या अधिकाराची माहिती कळेल. पण लोकांना लुळे पांगळे ठेवण्यामध्येच राजकीय पुढाऱ्यांचा मोठेपणा दिसतोय. म्हणजे मंदिराच्या बाहेर धडधाकट असलेल्या मुलाला लोक पैसे देत नाही, त्याचे डोळे फोडले, त्याचे हातपाय तोडले की त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक पैसे मिळतात म्हणून भीक मागणाऱ्यांची जी टोळी आहे ती त्याला कसं लुळे पांगळे, तसं राजकीय पुढाऱ्यांनी भाडेकरूंना लुळे पांगळे करून ठेवलेले आहेत. आणि ते लुळे पांगळे असल्यामुळे केवळ बिल्डरांच्या माध्यमातूनच त्यांचा निर्वाण होणार आहे असं त्यांना वाटतंय. हे चुकीचं आहे. त्यामुळे भाडेकरूंनी एकी दाखवली पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, लढायला पाहिजे, स्वतःच्या अधिकारासाठी उठून उभं राहायला पाहिजे, कायदा वाचला पाहिजे आणि कायद्यानं गोष्टी आपल्या हातामध्ये, कायद्यानं वागण्याकरता गोष्टी आपल्या हातामध्ये घेतल्या पाहिजे. डीम कन्व्हेन्स बाबत काय म्हणणं आहे? जर पागडे सिस्टीममध्ये डीम कन्व्हेन्स सिस्टीमला डीम्ड कन्व्हेन्स लागू नाही. डीम्ड कन्व्हेन्स हा केवळ बिल्डरनी बिल्डिंग बांधून ज्याला विकली जाते आणि त्याची जमीन लोकांच्या नावाने बिल्डर करत नाहीत त्यांनाच केवळ डीम्ड कन्व्हेन्स लागू होतोय. पागडी सिस्टीमच्या चाळींना डीम्ड कन्व्हेन्स लागू होत नाही. बरं, आता पुनर्विकासाबाबत आता 33-7 आणि 33-9 हे 2 सेक्शन्स लावले जातात, तर 33-7 आणि 33-9 बद्दल थोडी माहिती देऊ शकाल? 33-7च सर्व भाडेकरूंना लागू होतो. त्या 33-7 मध्ये आपल्या भाडेकरूंना जितकी जागा बिल्डर बांधून देतो त्याच्या किमान 90% जागा बिल्डरला विक्रीला मिळतात. म्हणजे आता उदाहरण म्हणून सांगतो, लालबागमध्ये 100 खोल्या आहेत. या 100 खोल्यात प्रत्येकांना कमीत कमी 450 स्क्वेअर फीट दिलं पाहिजे. तर बिल्डरनी त्यांना समजा दिले, कायद्यानं जे देऊ केले होते
त्यामुळे 450 स्क्वेअर फीट मध्ये 42,500 हे बिल्डरनी त्यांना बांधून दिले कार्पेट एरिया. म्हणजे बिल्टअप एरिया साधारणपणे 52,000 ते 55,000 बिल्डरनी बांधून दिले. त्याच्या 90% म्हणजे बिल्डरला 50,000 स्क्वेअर फीट विक्रीला मिळतो. बांधकामाचा खर्च बिल्डरच्या वाट्याचा आणि भाडेकरूंच्या वाट्याचा बांधकामाचा खर्च 1,00,000 फुटाचा 40 कोटीच्या वर येत नाही. बिल्डर 50,000 फूट ह्या 40,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी 50,000 फूट विकतो. म्हणजे बिल्डरला 2,000 कोटी, 40,000 गुणिले 50,000 जितके होतात, 200 होतात का 2,000 कोटी होतात ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा. म्हणजे 40 कोटीच्या लागतीमध्ये 200हून 2,000 कोटी ज्याला मिळत असेल, मग तो ते पैसे लोकांना घरं देण्यासाठी का वापरणार? तो ते पैसे घेऊन यांना हाकलणार, म्हणजे यांच्या वाटेची घरही तो विकणार आणि कोट्यवधी रुपये कमवणार. आणि आपल्याला पैसे पाहिजे असतात, आपल्याला पैसे मिळतात. हे 33/7. आता जर आपली जमीन 4,000 मीटर पेक्षा अधिक असेल तर 33/9चा कायदा लागू होतो. 33/9 मध्ये 5.5 ते 6 FSI मिळतो. 5.5 ते 6 FSI मिळतो. म्हणजे बिल्डरला जिथे मी आता 200 ते 250 कोटी त्याच्या दुप्पट त्याला फायदा मिळतो. पण भाडेकरूंना काही देण्याची तरतूद आहे हे बिल्डर सांगत सुद्धा नाही. कमीत कमी 585 स्क्वेअर फीट 585 स्क्वेअर फीट भाडेकरूला मिळेल असं 33/9 मध्ये म्हटलेलं आहे. एका बिल्डिंगीत सुद्धा 585 स्क्वेअर फीट दिलेलं मला सर म्हणजे जर स्क्वेअर मीटर जास्त असेल 4.5च्या वर असेल आणि आता 4,000 स्क्वेअर मीटर पेक्षा अधिक असेल तर 33/9 मिळू शकतं. मग एक केस स्टडी म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, जो तुम्ही परिसर ओळखता, लालबाग मेघवाडीतीलच आपली आता मागची चर्चा झाली, तिथे जवळजवळ 10 ते 10,500 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे. तिथे जवळपास 8 ते 10 बिल्डिंग आहेत, त्यातल्या काही 2-3 सोसायटीज आहेत. मात्र बाकीचे सगळे टेनंट ऍक्ट मध्ये सेल्स बिल्डिंग मध्ये मोडतात, ज्या 6 बिल्डिंग आहेत. तर त्या ठिकाणी मुळात त्या डेव्हलपरनी सांगितलं नाही की कुठच्या सेक्शन मध्ये, पण नाही, तो 33/9 खालीच जाणार. त्याला कमीत कमी 585 म्हणजे जास्तीत जास्त नाही, कमीत कमी. माझ्या अंदाजानं जी मेघवाडीचे कॅल्क्युलेशन्स मी केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना किमान 700 स्क्वेअर फीट मिळायला पाहिजे. 585 तर कायद्यानंच मिळायला पाहिजे. सर त्यांनी तर आता जे लेटर्स दिले आहेत तर त्या लेटरमध्ये सुरुवातीला 433 स्क्वेअर फीटचं दिलंय कार्पेट आणि आता त्यांनी तडजोड करून 452 स्क्वेअर फीट. तो काही देईल ना, तो काही देईल. लोक मान्य करतात, ते लोक गाढव आहेत. त्यांना गाईड करणारे जे राजकीय पुढारी कोण आहेत त्या मेघवाडीमधले, त्या बिल्डरकडे जा म्हणून सांगणारे, त्याचा शोध घ्या. म्हणजे कोणाला दलाली मिळाली आहे हे तुम्हाला कळेल. मला मेघवाडीची केस माहिती आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन नीट मिळत नाही. त्यांना जर नीट मार्गदर्शन मिळालं तर त्यांना कमीत कमी 585 तर कोणी त्यांना डिनाय करू शकत नाही, कारण कायद्यातच आहे. मेहरबानी करतोय का तो? त्या 585 वर त्याला FSI वाढवून मिळतोय, तर कसली मेहरबानी? समजा 33/9 खाली गेला नाही, 33/7 खाली गेला तरी 525 स्क्वेअर फीट त्याला देणं क्रमप्राप्त आहे. बरं सर, आता रिडेव्हलपमेंट बाबत अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. सरकारही म्हणते की जे आडवा बांधकाम आहे ते आता उभं करावं, क्लस्टरमध्ये करावं, त्यासाठी प्रोत्साहित करताय. मात्र 40 माळ्याची बिल्डिंग ही जी केली जाते आणि 40 माळ्याची बिल्डिंग देऊन हस्तांतरित केली जाते लोकांना सोसायटी करून, तर 40 माळ्याच्या इमारतीचं पुढील भविष्य आणि भवितव्य का असू शकेल? अहो, क्लस्टर हा कायदा 1990 सालापासून आहे. आज आपण कधी आहोत? 2025 साली. 35 वर्ष क्लस्टरचा कायदा आहे. मला एक बिल्डिंग दाखवा क्लस्टरमध्ये झालेली. फक्त भेंडी बाजारच्या त्या बोरा ट्रस्टनी केलेलं एक क्लस्टर सोडलं तर मुंबईमध्ये कुठेही क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे क्लस्टरची योजना फक्त गाजर दाखवण्याचं काम आहे. मला 10 क्लस्टरच्या योजना 35 वर्षात 10 तरी दाखवा ना तुम्ही. 13,800 बिल्डिंगी आहेत, पैकी किमान
7,000 बिल्डिंगी क्लस्टरला एलिजिबल आहे, तर 7,000 बिल्डिंगी इतका फायदा देतोय ना, तर आम्हाला एक 500 तरी बिल्डिंगी क्लस्टरच्या लोकांनी मान्य केलेल्या दाखवा. नाही होत ना. पण सर 40 माळ्याच्या इमारती 50 माळ्याच्या अशा टोलेजंग इमारती ज्या बांधल्या जात आहेत त्या पुढील भविष्यकाळात योग्य आहेत का? पुढील नाही, योग्यचा प्रश्न नाही. त्याची जी मेंटेनन्स आहे ती 10 ते 15,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये पडणार. ती काय सामान्य माणसाला परवडणार नाही. घरामध्ये भाऊबंदकी होईल की मला द्यायचं का त्याला द्यायचं, शेवटी ते घर विकून जाणार, ही परिस्थिती आहे. त्यामुळे याला मार्ग बिल्डर नाही, याला मार्ग आहेत. आणि वेगवेगळे मार्ग जे आहेत भाडेकरूंच्या वतीनं आम्ही सरकारला अनेक मार्ग दिलेले आहेत, पण सरकारला ऐकायचं नाही. त्यांना बिल्डरांच्या माध्यमातूनच सगळं करून घ्यायचं आहे, तर काय करू शकणार आपण? मात्र अगदी थोडक्यातच आता हा जो काही संघर्ष आहे भाडेकरू आणि मालक ह्याच्यातील जो टाळण्यासाठी आणि एक सुकर मार्ग याच्यासाठी आपण काय सांगू शकाल? नाही, मी स्वयंविकासात भाडेकरू आणि मालकांना एकत्र आणून बिल्डरला बाहेर ठेवून स्वयंविकासात करण्याचे 12 प्रस्ताव तयार केलेले आहेत. एक गिरगावातच आहे आणि 9 मालक एकमेकांशी लढत होते, पण त्या 9 मालकांना आम्ही एकत्र आणलेत. सर 12 कुठचे सांगू शकाल? नाही, गिरगावात आहेत, मुगबाटमध्ये आहे. तुमच्या गणेश गल्लीमध्ये 8 बिल्डिंगींना मी एकत्र आणले, जिथे गणपती बसतो तिथे. त्याच्यामध्ये सर्व घरमालक एकत्र आले. फक्त एक घरमालक तो आला नाही. नाव सांगितलं तर चालेल का त्या घरमालकाचं? ते सध्या हयात नाहीत. बंडू शिंगरेंची एक बिल्डिंग आहे तिथे, त्या गणेश थिएटरच्या शेजारी. त्यांचं एक सोडून बाकीचे सगळे घरमालक एकत्र आले. त्यांना एकत्र बसून त्या सगळ्यांची मिळून एक क्लस्टर योजना करून आपण करायचं, हे मी भाडेकरूंना तयार केलं. पण राजकीय पुढारी त्यांना वेगवेगळ्या दिशेनं खेचतायत. कोण या दिशेनं, कोण त्या देतो, माझा बिल्डर देतो, तुम्ही तो नाही तर चांगला बिल्डर देतो, असं करून त्यांना करतायत. आम्ही म्हणतो कोणा बिल्डरकडे जाऊ नका ना, तुम्हीच करा ना. तुम्हाला जे त्याला त्याचं पाठबळ लागेल, पैसे उभे करण्यासाठी बँका आहेत त्यांच्याकडून करून तुम्हाला गडगंज पैसा मिळेल. आम्ही स्वयंविकासात जिथे भाडेकरूंकडे चेंबूरमध्ये स्वयंविकासात 380 स्क्वेअर फीट आहे आणि बिल्डर जिथे 515 देत होतं तिथे 1250 स्क्वेअर फीट स्वयंविकासात मिळालेलं आहे. आणि मेंटेनन्स 10,000 मिळतं म्हणून कायमचं मेंटेनन्स फ्री होऊन प्रत्येक सदस्याला 40,000 रुपये महिना पेन्शन आम्ही देतोय. चित्रा सोसायटी चेंबूरमध्ये जाऊन पहा. तर स्वयंविकासात हे आम्ही करून दाखवले. सर, 27 बिल्डिंगी स्वयंविकासात उभ्या आहेत. त्या भाडेकरूंनी एकत्र जर आलं तर भाडेकरू आणि मालकांना एकत्र घेऊन बिल्डरला लांब ठेवून करता येणं शक्य आहे. मात्र सर म्हणजे काही ठिकाणी जे मालक आहेत तेच डेव्हलपमेंटला जात आहेत, पण तेही दिशाभूल. मालकालाही पैसे पाहिजेत ना. त्याला सांगायचं तुला याच्यात किती मिळतात, इतके मिळतात ना, तू भाडेकरूंबरोबर ये. आम्हाला विकत घेण्यासाठी तुला कोर्ट कचेरी करण्याची काही आवश्यकता नाही. तुला जे एरवी मिळत होते त्यापेक्षा अधिक मिळेल अशी व्यवस्था करू. आम्हाला अधिक मिळाले तर तुला पोटात दुखण्याचं काय कारण आहे? आणि आम्हाला इतका कॉर्पस मिळेल की कितीही मेंटेनन्स झाला तरी आम्ही करू. अशी जर चर्चा मालकाशी केली तर किती तिस्मार खान मालक असला तरी त्याला जास्त पैसे पाहिजे असतात, ते आपण देण्याची व्यवस्था करता येते. पण भाडेकरूंनी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. आधी बोर्ड लावला पाहिजे, इथे बिल्डर्स अँड डॉग्स नॉट अलाउड. सर काही ठिकाणी बिल्डर जे मालक आहेत जमिनीचे तेच पुनर्विकासाबाबत अशा पद्धतीने आखणी करत आहेत किंवा दिशाभूल करत आहेत आणि फसवाफसवी. दिशाभूल करणाऱ्या मालकांचं माहित नाही. ज्या मालकाला खरंच त्या जमिनीतून चांगला मोबदला पाहिजे, आणि मालकांचंही बिल्डर शोषण करतातच. आधी द्यायला देतो म्हणून सांगतात आणि नंतर त्यांनाही पेमेंट करत नाही. त्यामुळे भाडेकरू आणि मालक जर एकत्र येऊन स्वयंविकास करू शकले तर करता येईल. किंवा सरकारने मालकाकडून ती जमीन ताब्यात घेऊन एक्वायर करून, एक उत्तम योजना होती 86 साली की 100 महिन्याचं भाडं देऊन त्या जमिनीचं मालक व्हायचं. पण त्याच्या विरुद्ध घरमालक कोर्टात गेले आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं ती केस लढली पाहिजे सुप्रीम कोर्टात ती लढत नाही. अजूनही 3 जज बेंचच्या समोर आहे.
ज्या दिवशी त्याचा निकाल लागेल त्या दिवशी सर्व भाडेकरू मालक होऊ शकतील. सर स्वयं विकास म्हटला की आपले इमारत कोसळणार, मग ते भाड्याने राहायचा प्रश्न येतो, मग त्यासाठी लागणार आहे. इमारत का कोसळणार? स्वयंविकासामध्ये इमारत बिल्डरकडे गेली की इमारत राहणार आणि स्वयंविकासात इमारत कोसळणार. इमारत कोसळत नसते. स्वयंविकास करायचा तर लोकांना स्वतःच्या इमारतीबद्दल प्रेम असतं, ते स्वतःची इमारत कोसळणार नाही याची व्यवस्था करतात, असा आमचा अनुभव आहे. पण समजा आता इमारत रिडेव्हलपमेंट करायची झाली स्वयंविकासात आणि आपल्याला भाड्याने राहावं लागेल बाहेर, मग त्या संबंधीचे नियोजन कशा पद्धतीने? चित्रा सोसायटी माझे जे 27 स्वयंविकासाचे स्कीम्स पूर्ण झालेले आहेत, सगळ्या ठिकाणी भाड्यानं गेलेले आहेत आणि सोसायटीने त्यांना भाडं दिलेलं आहे आणि जे भाडं ज्या बँकेकडून दिलं त्या बँकेला पूर्ण व्याजासह ते पैसे रिटर्न केलेले आहेत. तुम्ही अभ्यास करा ना स्वयंविकासाच्या सोसायटीचे, अनेक युट्यूबवर त्यांची उदाहरणं आहेत. म्हणजे शेवटी जी चंद्रशेखर प्रभू यांनी जी काय भाडे वाल्यांशी जे काही संघर्ष आहे मालकांचा, बिल्डर्सचा, तर त्याबाबत एक असा थेट दिलेला आहे की पुनर्विकास हा एक सर्वात चांगला मार्ग आहे आणि स्वयं पुनर्विकास हा एक शिवाय बिल्डरशिवाय मालक आणि रहिवाशी भाडेकरू यांच्या संगनमताने झालेला. आणि जर मालक तयार होत नसतील तर सरकारने त्याची जागा ताब्यात घ्यावी आणि त्या जागेचा मोबदला भाडेकरू आपल्या पुनर्विकासानंतर घरमालकाला द्यायला तयार आहेत. की जेणेकरून मुंबईतील माणूस बाहेर जाणार नाही आणि आपल्या स्वप्ननगरीतल्या मुंबईतच आपलं छत डोक्यावर कायमस्वरूपी ठेवेल, अशी जी काय स्वयं विकासात योजना जी चंद्रशेखर प्रभू यांनी जी सांगितली आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलेली आहे बरीचशी माहिती. मात्र सुशांत पाटील, पुढारी न्यूज, मुंबई.